नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. जय हो बनसोडे साहेब. लगे रहो हम तुम्हारे साथ आहे. नुसत्याच टपऱ्या मोडू नका, तर कामाच्या अडवणाऱ्यांना मोडा. कित्येक वर्षापासून आपण पाहत आहे की सोलापूर महानगरपालिका म्हणजे सगळ्यात भ्रष्ट महानगरपालिका आहे. हे सगळ्यांना काय सांगायची गरज नाही. गेल्या 40 वर्षापासून सोलापूरकर 100% कर भरूनसुद्धा, दरवर्षी उजनी 100% भरूनसुद्धा एक दिवसाड आपण पाणी देऊ शकत नाही. त्यामुळं सोलापूरची महानगरपालिका फार बदनाम झालेली आहे. जरी सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणून मध्ये पुरस्कार मिळाला, स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये सोलापूरचं नाव झालं, गवगव झाला, बातम्या झाल्या, परंतु सोलापूरची महानगरपालिका जैशी ते आहे. कारण का, तर सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, वाढती बेरोजगारी आहे. प्रत्येक सोलापूरच्या रस्त्यावर नेत्यांचे चेले, लाल चाटणारे, हुजगिरी करणारे, मुजरीगिरी करणारे यांनी दुकाने थाटलेत. त्यामुळं अतिक्रमण केलं आहे. बरेच सोलापूरच्या मुताऱ्या गडप आहेत. काही मुताऱ्या अवस्था आहेत, त्यांची अवस्था पाहत नाही. काही मुताऱ्या मंदिराच्या समोरच बांधलेल्या आहेत. त्या मुताऱ्या महापालिकेने अजून काढल्या नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धेश्वर मंदिर समोरची जी मुतारी आहे, कित्येक महिला भगिनी, माता भगिनी, कित्येक लोक तिकडे ये जा करत असतात आणि तिथंच ती मुतारी आहे. त्या मुतारीची दुर्गंधी पण येते. हे महापालिका दिसत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेतील बरेचसे अधिकारी लाचखोर आहेत, भ्रष्ट आहेत आणि पुढारी भ्रष्ट आहेत. त्यामुळं सोलापूरची महानगरपालिका बदनाम आहे. करोना काळामध्ये तर महापालिकेने तर फार मोठा कहरच केला. आम्ही पण बातम्या लावल्या होत्या. करोना काळामध्ये मृत्यूचे आकडे लपवणारे रतन खत्रीच आयुक्त म्हणजे अशी बातमी पण केली होती. बऱ्याचशा बातम्या केल्यात महापालिकेच्या विरोधात. कारण का, तर जे चांगलं आहे, जे सत्य आहे ते मांडलंच पाहिजे, जनतेसमोर आलंच पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जस्ट कॉल मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही. कारण का, तर कोणताही पक्ष आमचं घर चालवत नाही. त्यामुळं महापालिका बदनाम जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. आम्ही जर कोणी चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करतो आणि चुका केल्या तर चुकासुद्धा दाखवायला मागं पुढं बघत नाही. अशी सोलापूरच्या महापालिकेची अवस्था, बेनाम बदनाम. आणि महापालिकेमध्ये पाकिट संस्कृती असल्यामुळं पाकिटाशिवाय कामं पुढे सरकतच नाहीत. बऱ्याच वेळा पाऊस जवळ आला की रस्त्याचं डांबराचं काम होतं, लगेच पहिल्या पावसालाच तो डांबर वाहून जातं. म्हणजे डांबरातील लोणी कोण कोण खाल्लं कळत नाही. ही अशी अवस्था सोलापूरची. परंतु विजय हा शेवटी सत्याचा असतो, सत्तेचा नाही म्हणत, लक्षात असू द्या. सत्याचा असतो. जे सत्य आहे, जे चांगलं आहे, जे खरं आहे त्याचाच विजय असतो. आणि एक ना एक दिवस सत्य बाहेर येतं. त्याच सत्याच्या रूपानं एक जय बाहेर आला. म्हणजेच सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमणचे कर्तव्यदक्ष अधिकारी जयशंकर बनसोडे अतिक्रमणचे प्रमुख आहेत. त्यांनी अशी सोलापुरामध्ये धडाकेबाज कारवाई सुरू केली. भल्या भयांना पळताभुई थोडे करून सोडलेलं आहे. मग कोणता अधिकारी असू दे, कुठला राजकीय नेता असू दे, कोणी असू दे, कोणाचीही मुलगीजा न बाळगता त्या बनसोडे साहेबांनी खूप मोठं चांगलं काम केलं आहे. त्यामुळं जस्ट कॉल मी न्यूज 24च्या वतीने त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. मग सोलापुरामध्ये विजापूर नाका असू दे, लक्ष्मी मार्केट भाजी मंडई असू दे, कुंभारवेस असू दे, रुपाभारीचा एरिया असू दे, कुठला एरिया असू दे, त्या ठिकाणी त्यांची धडाकेबाज कारवाई चालू आहे. पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांना अगोदरच नोटिसा बजावलेल्या आहेत की तुम्ही रस्ता आहे, रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमण करू नका, तिथे व्यवसाय करू नका. अगोदर नोटिसा बजावल्या आहेत. परंतु लोक 4 दिवस येतात, गाडी आली की परत पुन्हा एकदा चालू करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजापूर नाका साईडला पालेभाज्या आणि फळभाज्याचे जे गाड्या लागतात त्याच्यासमोरच विजापूर नाका पोलीस चौकी आहे. मग काय चाललेलं असतं तिथं नेमकं, कोण कोणाला चिरीमिरी तिथं हे सांगता येत नाही. 2 दिवस झाले अतिक्रमण महापालिकेच्या तिथं गाड्या काढतात, परत 2 दिवसांनी तिथं अतिक्रमण थाटलेलंच असतं. आणि त्यामुळं अपघात होण्याची फार मोठी शक्यता जास्त आहे. कारण का, तर सोलापूर विजापूर हा हायवे रोड येत आहे, फार गर्दी असते. परंतु
ह्या अतिक्रमणामुळं निम्मा रस्ता व्यापलेला असतो, त्यामुळे लोकांना जायला वाट येत नाही. बऱ्याचशा 4 व्हीलर गाड्यासुद्धा रस्त्याच्या बाजूलाच फळगेत थांबलेल्या असतात, त्यामुळं फार अडचण होते. वास्तविक पाहता प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु व्यवसाय करत असताना तो रीतसर मार्गाने करावा, रीतसर परवाना घ्यावा, रीतसर गाळे घ्यावे आणि तिथे व्यवसाय करावा. जर रीतसर केला तर तो व्यवसाय टिकून राहतो. तुम्ही 4 दिवस व्यवसाय टाकला, व्यवसाय फॉर्ममध्ये आला, प्रसिद्धी झाली की 8 दिवसांनी परत बंद पडला, तर लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो की हा व्यवसाय एवढा चांगला असताना बंद कसं काय पडला, नेमकं मालकाचं काय चाललं आहे किंवा काय देवाणघेवाण झाली का काय, असा बरेचसे प्रश्न लोकांच्या मनामध्ये शंका उद्भवतात. म्हणजे व्यवसाय करत असताना व्यवसायाचा जो मालक असतो, तुमचा व्यवसाय हा स्थिर पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा ही स्थिर पाहिजे. तुम्ही एकदा इकडं एकदा तिकडं सारखं जर असं करत गेला तर तो व्यवसाय अजिबात टिकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रस्त्यावरच्या भेळच्या गाड्या, ह्याच्या गाड्या त्याच्या गाड्या असतात, त्या गाड्यावरचे बरेचसे लोक खात असतात दिसतात, परंतु तो जो माल आहे विक्रीस आलेला रस्त्यावरचा तो खरा आहे का, त्याच्यामध्ये काय भेसळ नाही का, कारण का त्याच्यामध्ये काय विष प्रयोजन वगैरे काय झालं का, कारण फळं वगैरे बरेच दिवस पडलेले असतात, ऊन लागत असतं, कुजलेले असतात किंवा कीड वगैरे लागलेली असते, काहीही सांगता येत नाही. त्यामुळं हे पण करणं फार गरजेचं आहे. कारण का तर रस्त्यावरची एखादी आपण खरेदी वगैरे जर केली आणि परतनं जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण. आपण जर एखाद्या दुकानात गेलो मोठ्या, त्या दुकानामध्ये जर एखादी वस्तू खराब निघाली तर आपण दुसऱ्या दिवशी जाऊन बदलून आणू शकतो का, तर त्याचा मालक हा तिथेच असतो. म्हणून लोकांनी सुद्धा जास्तीत जास्त खरेदी करताना चांगल्या दुकानातच खरेदी करावी. शक्यतो करून रस्त्यावर आपल्याला वाटतं की स्वस्त मिळतं, कारण का तर जी दुकान जे गाळ्यावर असतात, गाळ्याला प्रचंड असं भाड्यावर असतं, डिपॉझिट असतं. काही लोकांना परवडत नाही म्हणून ते रस्त्यावर दुकानावर थाटतात. का तर रस्त्यावर फुटपाथवर दुकान थाटलं म्हणजे काही चालत नाही, परंतु फुटपाथवर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटपाथवर ही चालण्यासाठी जागा असते. रस्त्याच्या बाजूने जे फुटपाथ असतात उजव्या साईडला आणि डाव्या साईडला, ही चालण्यासाठी असते. फुटपाथवर व्यवसाय करत नाहीत, फुटपाथवर वारांगणं थांबलेले असतात आणि ते व्यवसाय करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपण कोणाकडनं खरेदी करावी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनसोडे साहेब काम करत असताना बऱ्याचशा त्यांना अडचणी आल्या आणि असं म्हटलं जातं की नेहमीच चांगले काम करत असताना मांजरापेक्षा माणसेच खूप आडवे येतात. तसे खूप आडवे पण आले, राजकीय नेते आले, राजकीय नेत्यांनी विरोध केला, काहींनी आरोप प्रत्यारोप केले. काही जण म्हणाले की ठराविक लोक माणसं बघून साहेब कारवाई करतात, पण असं काही नाही आहे. कारण का तर कायद्यापुढं कोणीही मोठं नाही आहे. शेवटी कायदा हा कायद्याचा आहे आणि साहेबांचं काम चांगलं आहे, साहेब खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि जेव्हा असे चांगले अधिकारी काम करत असतात, तुम्हाला दुसरं अजून एक उदाहरण सांगायचं असेल तर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, माझे जिल्हाधिकारी सोलापूरला जिल्हाधिकारी होते, त्यांचंसुद्धा काम खूप चांगलं होतं. आतापर्यंत त्यांच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरामध्ये राजकीय नेते वगैरे असतात, हे काय करतात की एखादा चांगला अधिकारी आला की ह्यांना चिरीमिरी खायला मिळत नाही, तोड्यामाड्या करायला मिळत नाही, म्हणून हे राजकीय लोक काय करतात की कुणीकडनं तर करून सगळेजण एकत्र येतात, पक्ष वगैरे सगळे विसरतात, एकत्र येतात आणि त्या अधिकाऱ्याची बदली कशी करायची यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु बनसोडे साहेबांनी कुणाची मुलगा न बाळगता खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं काम हे असंच चालू राहू द्या. जस्ट कॉल मी न्यूज त्यांच्या पाठीशी आहे. तसंच एक जनतेच्या वतीने मी सांगू इच्छितो की सोलापुरातील जनतेने सुद्धा त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांच्या पाठीशी उभं राहावं. कारण का तर एक अधिकारी जर चांगलं काम करत असेल तर सर्वांनी जर त्याच्या पाठीशी उभं राहिलं तर त्यांनासुद्धा काम करायला बळ मिळतं आणि काम करायला त्यांचा उत्साह वाढतो. असंच त्यांचं काम पुढे चालू होत राहावं. बनसोडे साहेबांच्या कार्याला आमचा नेहमी सलामच आहे आणि नेहमीच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. हीच आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा. पुनश्च मनपूर्वक अभिनंदन साहेब. हो सर, हो. प्रॉफिट झाला तर तुमचा आणि समजा जरी लॉस झाला तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे पूर्ण सेफ आहेत. सो तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि निश्चिंत राहा. वेलकम टू ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स, जिथे इन्व्हेस्टमेंटपेक्षा ट्रस्ट महत्त्वाचा आहे. आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे कॅपिटल प्रोटेक्शन. तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट सेफ ठेवणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ट्रेडिंग शिकूनही काही फायदा झाला नाही तर एकदा ओरॅकल वेल्थ सोल्युशनला चान्स द्या आणि मार्केटची टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपले एक्सपर्ट्स घेतील आणि त्यांच्या एक्सपर्टीजने तुमचे पोर्टफोलिओ मॅनेज केलं जाईल आणि मंथली प्रॉफिट दर महिन्याला तुम्हाला भेटून जाईल.
काय झालं, विश्वास बसत नाहीये? डोंट वरी, इथे प्रत्येक क्लायंट सोबत लीगल अग्रीमेंट केला जातो. आणि हे सर्व्हिस फक्त लिमिटेड क्लायंटसाठीच अवेलेबल आहे. तुम्हाला पण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि आवड असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा ओरॅकल वेल्थ सोल्युशन्स.